नमस्कार. माझ्यावर आता काही फॉल्स स्टेटमेंटचे आरोप आलेत की स्थानिक आम्ही आहोत म्हणून. परंतु स्थानिकाची व्याख्या ही जी असते ना, ही परिस्थितीनुसार बदलत असते. म्हणजे आता जर आपण विचार केला तर भाऊंचा जर विचार केला आपण, सुधा भाऊंचा, तर आपण कर्जत खालापूर मतदारसंघाचे मतदार म्हणून आपण त्याच्यात उतरू शकतो. किंवा जर आता आमचे सुनील भाऊ पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी उभे, तेव्हा आम्ही खोपोलीकर म्हणून आपल्याला स्वतःला हिणवू शकतो. परंतु जेव्हा प्रभागाचा विचार येतो तेव्हा त्या प्रभागातला जो असतो त्याला म्हणतात स्थानिक. त्याच्यामुळे त्या प्रभागात असणं ह्याला मी स्थानिक असणं असं म्हणते. हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याच्याबद्दल मी बोललेले आहे की संविधानाने ते दिलेले आहेत हे की तुम्ही कुठल्याही प्रभागात राहू शकता, परंतु द्या ना स्थानिकांना संधी. जर त्यांना ती हवी आहे तर द्या ना तुम्ही संधी. एक पाऊल तुम्ही मागे या, मैत्रीचं नातं तोडू नका, द्या ना त्यांना संधी. एवढंच माझी भूमिका होती. त्याचप्रमाणे अजून एक आरोप हे झाला की नगरसेवक म्हणून मी काही त्यांच्यावर आरोप केले, पण मी काही ते दुसरे आरोप केलेलेच नाहीयेत. मी आधी हा प्रभाग क्रमांक 15 जो आहे तो प्रभाग क्रमांक 13 होता. त्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये 2 नगरसेवक होते, एक बेबीशेठ सॅम्युअल आणि दुसरे अर्चनाताई संदीप पाटील. परंतु या 5 वर्षात आणि नंतरचे 4 वर्ष म्हणजे टोटल 9 वर्षात आम्हाला फक्त एकच नगरसेवक कार्यरत दिसला. दुसरा नगरसेवक आम्हाला या 9 वर्षात कधीही दिसलाच नाही. हेच आमचं म्हणणं होतं, ही आमची तक्रार होती. एक सामान्य नागरिक म्हणून ती तक्रार होती की आम्हाला दुसरा नगरसेवक या 9 वर्षात कधीच दिसला नाही. म्हणजे कोविडच्या काळात कुठल्या मैताला दिसला नाही, किंवा त्याच्यानंतर कुठल्या जन्माला दिसला नाही, किंवा नागरिकांच्या मूलभूत ज्या सुविधा, ज्या समस्या आहेत त्याही आम्हाला कधी सोडवताना दिसलेले नाहीयेत ते. तर त्याच्यामुळे नागरिकांचा आणि मतदारात इथल्या मतदारसंघाचा, ह्या ज्या प्रभाग क्रमांक 15चा जो मतदार आहेत त्यांचा हा रोष आहे आणि मुळात गावकरांचा आहे की त्यांनी ती कामं केलेली नाहीत असं त्यांना वाटतं. बाकी आमची काही भूमिकाच नाही. आणि राहिला प्रश्न की वॉर्ड नंबर 12 मधनं ते आहेत, तर बाकीचे जी विकास कामांचं त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे, तर आताही वॉर्ड नंबर 12 मध्ये आपण बघतोय की तिथे सगळ्यात जास्त खोपोलीतले हॉस्पिटल्स आहेत. तर हॉस्पिटल असताना सुद्धा की त्यांचे विकास कामाचे आराखडे तिथल्या त्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्येच वरखाली होताना आपल्याला दिसतातच. तसं तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जेव्हा निवडणुका असतात तेव्हा एक आणि एक मत हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे एका मताने विजय येऊ शकतो आणि एका मताने पराभवही होऊ शकतो. आणि त्या गोष्टीचा विचार करता 100 ते 150 वोट्स मतदारांचं विरोध घेणं हे कितपत योग्य आहे. आणि जरी त्यांचा विरोध घेतला, बाकीचे जे आहेत, विणानगर झालं, आशियाना इस्टेट झालं, आशियाना विलेज, चिन्मय नगर, ह्या सगळ्यांचे जसं महत्व आहे तसंच तिथलं काटरंग गावाचं सुद्धा एक वेगळं महत्व आहेच आहे. तर ते आपल्याला नाकारू नाही शकत आपण. ते महत्व प्रत्येकाचं आहेच आहे. जसं विणानगरचं आहे तसं काटरंग गावाचं सुद्धा आपल्यासाठी प्रत्येक मतदार हा महत्वाचाच असतो. आणि राहिला स्थानिकाचा प्रश्न, परत एकदा सांगते की त्या ज्या ताई आहेत त्यांचा जन्म, त्यांचं बालपण हे बाजारपेठेत गेलं आणि त्याच्यानंतर लग्नानंतर त्या शास्त्रीनगरमध्ये राहतात. माझं बालपण मोगलवाडी आखाड्याच्या एरियात गेलं, जो आता चिन्मय नगर, जो प्रभाग नंबर 15 मध्ये येतो. आणि लग्नानंतर मी काटरंग विभागात राहते, जो प्रॉपर आशियाना विलेजमध्ये, जोही पूर्ण प्रभाग नंबर 15 मध्ये येतो. गेले 30 वर्ष मी याच प्रभागात राहते. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही. आणि राहिला प्रश्न की त्या मला ओळखत नाहीत किंवा त्यांनी मला कधी पाहिलं नाही, तर मुळात मी केएमसी कॉलेजची पदवीधर आहे फिजिक्स मधनं. त्याच्यानंतर मी तेव्हाची केएमसी कॉलेजची लेडी URA, जे मला असं वाटतं रायगड जिल्ह्यात केएमसी कॉलेजची पहिली लेडी UR म्हणून होते. मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट काउन्सिलची मी प्रेसिडेंट राहून गेलेले आहे. त्याच्यामुळे संघटन करणं, संघटना कशी वाढवणं आणि नेतृत्व कसं करणं हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे फॉल्स स्टेटमेंट नॅशनल प्लॅटफॉर्मवर मी देईन असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे ती मला माहिती आहे. आणि आता सुद्धा मी एक नगरसेवक पदासाठी उमेदवारी म्हणून उभी आहे. त्याच्यामुळे मला माझ्या जबाबदाऱ्या कळतात. त्याच्यामुळे फॉल्स स्टेटमेंट मी देत नाही, बिनबुडाचे आरोप मी कधीच करत नाही. जे मला दिसतं ते मी बोलते. कारण की निवडणुका कशा आहेत की हा एक महिनाभराचा खेळ आहे
खरंच हा त्याच्यानंतर आपल्याला एकमेकांचीच समोर जायचंय, एकमेकांच्या समोर जायचंय आणि मुळात मी इथेच राहते त्याच्यामुळे मला गावकऱ्यांच्या पण समोर जायचंच आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी त्यांच्या इथनं जर एखादी इच्छा व्यक्त केली असती तर कदाचित माझा निर्णय दुसरा असता. परंतु सुदैवाने त्यांनीच मला त्यांचा पाठिंबा जाहीर केला. त्यांना काही वेगळ्या ऑफर आल्याही होत्या, परंतु त्यांनी त्या मान्य केल्या नाहीत. त्यांची ती खतखत होती की त्यांना स्थानिक उमेदवार हवा होता, रोष कोणाचा होता आणि इच्छा कोणाची होती हेही समोरच्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण की जसं त्याही उमेदवार म्हणून उभे आहेत तशी मीही उमेदवार म्हणून उभी आहे. त्याच्यामुळे आपल्याकडनं एकमेकांना कुठलंही नुकसान होणार नाही, वेगळं काहीतरी जाणार नाही मेसेज, ह्याची काळजी ही प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि आता कसं आहे की समोर कोणीही असू दे, आता मी स्पर्धेत उतरलेलेच आहे ना, त्याच्यामुळे समोर कोणी कुठलाही उमेदवार आला तरी मला लढायचंच आहे. त्याच्यामुळे मी फक्त गावकऱ्यांचा पाठिंबा घेऊन काहीतरी फॉल्स स्टेटमेंट करून काहीतरी वातावरण संतप्त करते तर असं काहीच नाहीये. माझ्याबरोबर विणानगर, आशियाना इस्टेट, आशियाना विलेज, चिन्मय नगर, मानाजी पाटील नगर, वृंदावन नगर ह्या सगळ्यांचा विकासात्मक धोरण घेऊन एक वेगळं विजन, एक पॉझिटिव्ह विजन समोर ठेवून मी या स्पर्धेत उतरलेले आहे आणि त्या दृष्टीने मी वाटचाल करत आहे. त्याच्यामुळे समोर जो स्पर्धक आहे त्याच्याबरोबर मला खेळीमेळीने काहीतरी स्पर्धा करायला आवडेल. हे असं माझ्याकडनं की वातावरण संतप्त करतायत असं काहीच नाही. फक्त गाववाल्यांची जी भूमिका होती, जर ते माझं समर्थन करतायत तर मला त्यांचं समर्थन करणंच